जय जय वीर समर्थ गणेशाय सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि रामकृष्ण आनंदवन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या 7 दिवसाच्या संक्षिप्त स्वरूपात असणाऱ्या महाभारत कथेच्या ज्ञान यज्ञाचा शुभारंभ आज आत्ता होत आहे। त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महानुभावांना मी माझ्या 2 सहकार्यांच्या सहाय्याने आपणास वंदन करतो। जय जय रघुवीर समर्थ। महाभारत कथा ही पाया कुठे सांगितली जाते असं कळत नाही। त्याची
श्लोक संख्या असणार, त्याबद्दल अनेक अपसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि एक महत्वाचा अपसमज असा की हा ग्रंथ घरात ठेवू नये, तो वाचू नये, नाहीतर काहीतरी बिघडतं, नवे नवे घरातच महाभारत घडतं. पण या महाभारतातील एक अंग असणारा, स्वतंत्रपणे ग्रंथ स्वरूपात नसणारा पण त्याला ग्रंथ स्वरूप प्राप्त झालेला भगवद्गीता, तो मात्र घराघरात आहे. घराघरामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं, तेही महाभारताचा अंग आहे. मग हे तुम्हाला चालतं, मग महाभारत का चालत नाही? याचा विचार कोणी करायचा? एक साधा तत्व विचारात घ्या. जे महाभारत लिहिण्यासाठी भगवान गणेश प्रत्यक्ष लेखणी घेऊन सरसावतात, ज्या भगवान वेदव्यासांना सर्व सद्गुरूंचे प्रतिनिधी म्हणून आपण दर गुरुपौर्णिमेला पूजतो, आणि म्हणून व्यास पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा असते हिंदूंची, बरोबर ना? प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे असतील, त्यांचा जन्मदिवस, पुण्यतिथी दिवस वेगळा असतो, त्या त्या परंपरांमध्ये ते दिवस पाळलेही जातात. पण सर्व हिंदूंचे मिळून एक गुरूंसाठी म्हणून व्यास पौर्णिमा, म्हणजे एका अर्थानं सद्गुरूंचे प्रतिनिधी असणारे व्यास, त्या व्यासाने जो परिश्रम करून इतका महान ग्रंथ लिहिला, म्हणजे लिहून घेतला, रचला असा आपण म्हणूया. म्हणजे जो ग्रंथ प्रत्यक्ष लेखणी घेऊन भगवान गणेश लिहितात आणि व्यास रचतात, आणि त्याचा विस्तार 1,00,000 श्लोकांपर्यंतचा आहे, तो ग्रंथ लोकांनी वाचू नये याच्यासाठी लिहिला होता, असं आपण म्हणायचं आहे का? पण एवढे परिश्रम केले कशाला? गणपती बाप्पांनी सुद्धा आणि वेदव्यासांनी सुद्धा. अरे तो ग्रंथ तुमच्या घरात न ठेवा तर महाभारत घडेल, असा का विचार करत नाही? हिंदूंना मूर्ख बनवण्याच्या या सगळ्या प्रक्रियांमधला हा एक मोठा षड्यंत्राचा भाग आहे. कारण महाभारतामध्ये शास्त्रधर्म इतका तेजस्वीपणे मांडलेला आहे, राजधर्म इतका तेजस्वीपणे मांडलेला आहे, राष्ट्रधर्म इतका तेजस्वीपणे मांडलेला आहे. हे महाभारत हिंदूंच्या घराघरात राहिलं तर हिंदू सदैव आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी प्राणपणाने एकत्र येऊन लढतील, आणि आम्हाला त्यांच्यावर राज्य करता येणार नाही. म्हणून दुष्ट दुर्जन असणाऱ्या परकीयांनी, विधर्मी लोकांनी हिंदूंची ही एकी नष्ट करण्यासाठी, राष्ट्रीय भावना आहत करण्यासाठी म्हणून हे कुभांड रचलं असलं पाहिजे. आणि त्याला हा हिंदू समाज बळी पडला असला पाहिजे. म्हणून हे कारण सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवं की हा साध्यंत ग्रंथ अत्यंत वंदनीय तेजस्वी असा ग्रंथ आहे. त्याचं अध्ययन आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडून होणारं अध्यापन हे घडत राहायला हवं. कारण वेदव्यासांनी हा ग्रंथ लोकांनी वाचू नये म्हणून तर लिहिला नसेल ना. एवढा सामान्य प्रश्न आम्हाला पडला नाही कधी. म्हणून पहिल्यांदा आपली बुद्धी स्वच्छ करायला हवी. हा ग्रंथ वाचनासाठी, आणि केवळ वाचण्यासाठी नाही तर पूजण्यासाठी नाही तर अध्ययनासाठी असणारा ग्रंथ आहे. रामायण हा आदर्श दाखवणारा ग्रंथ आहे, आणि महाभारत यथार्थ सांगणारा ग्रंथ आहे. यथार्थ म्हणजे व्यवहार कसा चालतो ते सांगणारा ग्रंथ आहे. तो व्यवहार उन्नत करण्यासाठी त्याच्यासमोर रामायण ठेवलेलं आहे. कारण ज्याच्यासमोर रामायणासारखा आदर्श नसतो तो यथार्थ कालांतरानं भविष्यामध्ये अयथार्थ होतो आणि तो खाली घसरतो. आणि म्हणून महाभारत हे तुम्हाला यथार्थ काय आहे, जीवन कसं चालतं, जीवनामध्ये एकेरीपणा का चालत नाही, एकांगीपणा का चालत नाही, परमार्थाबरोबरच व्यवहाराचाही तितकाच किमान धर्मार्थ का मिळवणाऱ्या गृहस्थांनी कसा जीवनामध्ये मेळ घालायला हवा. अहिंसा ही महत्वाची, पण अहिंसेला हिंसकांकडून
त्रास दिला जात असेल आणि त्या हिंसकांना अहिंसेनं उत्तर देऊन पुरत नसेल तर त्याच वेळी हिंसा करणंही कसं आवश्यक आहे हे सांगणारा हा ग्रंथ आहे. एकांगी बनून हिंदू समाज फार लेचापेचा आणि मिळमिळीत आणि गुळगुळीत झाला आणि म्हणून आपल्यातील तेजस्विता जिवंत करणारा असा ग्रंथ आहे. अगदी बालांना नाही समजला तरी तरुणांपासून प्रौढांपासून वृद्धांपर्यंत ऐकण्यासारखा हा ग्रंथ आहे. कारण धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थांचं कसं जीवनामध्ये आधान करायचं आणि जीवन कसं समृद्ध बनवायचं हा शिकवणारा हा ग्रंथ आहे. दुसरं एक कारण असं आहे, त्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे, तो विषय आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे कदाचित हा ग्रंथ दुर्लक्षेला गेला असंही काही पंडित मानतात. जरी हे सत्य असलं अंशतः तरी ते सत्य आम्हालाच मान खाली घालायला लावणार आहे. म्हणून हिंदूंनी आग्रहपूर्वक रामायण आणि महाभारत या आपल्या दोन डोळ्यांकडे लक्ष द्यायला हवं. एक आदर्श सांगतो आणि दुसरा यथार्थ सांगतो. आणि या दोघांचा मेळ ज्याच्या जीवनामध्ये बसतो तो महात्मा ठरतो, त्याला महात्मा म्हणावं. नुसतं कर 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 कुठलं यंत्र फिरवून सुतासारखे काहीतरी पदार्थ बाहेर काढणाऱ्याला तेवढे केल्यानं महात्मा कोणी होत नसतं. समर्थांसारखे पुरुष आहेत त्यांना महात्मा म्हणावं, ज्यांच्या समोर रामायणाचा आदर्श आहे आणि महाभारताचा यथार्थ आहे. आणि या दोघांचा मेळ घालून ते जीवन कसं जगावं हे आपल्याला दाखवतात. करून जीवन आधी जगून दाखवतात आणि जगायला शिकवतात. म्हणून या ग्रंथाकडं लक्ष द्यायला हवं. आत्ताच उल्लेख करतो आणि सुरुवात करतो. काल की परवा की आज, काल मला वाटतं महाराष्ट्रातून गेलेल्या 25 ते 30 लोकांवरती आपल्याच देशामध्ये जिथं आमचं सेक्युलर संविधान चालतं त्या काश्मीरच्या भागामध्ये पहलगाम या ठिकाणी हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि हत्या झालेल्या लोकांपैकी त्याचे नातेवाईक असणारे काही मंडळी आज इथं उपस्थित आहेत. का झालं हे? याचं कारण महाभारताकडे हिंदूंनी केलेली पाठ हेच उत्तर आहे. मुळात जर जाऊन पाहिलं तर अरे 90 का आसपास त्या सालामध्ये इतक्या हिंदूंना पळवून लावलं काश्मीर मधून. या हिंदुस्थानातच होता ना काश्मीर, का अख्खा हिंदुस्थान पेटून उठला नाही? आमच्या भावंडांना तुम्ही त्यांच्याच घरातून कसे काय दूर लोटू शकता रे, असं म्हणून या हिंदुस्थानातून कन्याकुमारी पासून जम्मू पर्यंतचे हिंदू का उठून मागे गेले नाही आणि ज्यांचं विस्थापन झालं त्यांना प्रस्थापित का केलं नाही? कारण महाभारताची शिकवण हिंदू समाज विसरला. तुम्ही म्हणाल बुवा त्यावेळेला मीडिया एवढा प्रभावी नव्हता, अमुक नव्हतं तमुक नव्हतं. आता करणार का? आई मग नाही असं कुठं करायचं असतं का? त्यांनी केलं तर चालतं, आम्ही फक्त मीडिया समोर यायचं आणि रडायचं, हा आमचा अधिकार आहे. काय झालं नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये? करून दाखवलं की नाही त्या लोकांनी? करूनच दाखवलं. का? कारण त्यांना माहिती आहे फक्त मीडिया पुढे येणार आणि रडणार, याच्या पलीकडे काही होणार नाही. सरकारला करायचं ते काम सरकार करेल असं म्हणून 5 वर्षातून एकदा मत द्यायचं, एवढंच हिंदूंचं दायित्व राहिलेलं आहे. आमच्यातील रक्तामध्ये जी उकळ हवी ती राहिलेली नाहीये. सगळं थंड झालेलं आहे. थंड रक्ताचे प्राणी म्हणजे भारतातील हिंदू समाज, अशी म्हणायची वेळ आम्हीच आणलेली आहे. का? महाभारताचा उपदेश आम्ही विसरलो. हेच उत्तर आहे. म्हणून जागृत होऊन या महाभारताचं शिकवण स्वतः घ्यावी आणि पुढच्या पिढ्यांना सांगावी.
कारण या ग्रंथाचं मूळ नाव आहे जय नावाचा ग्रंथ. महाभारताचा दुसरा श्लोक, पहिला तर नारायण नमस्कृत्य, प्रत्येक जे प्रमुख पर्व आहे त्याचा पहिला श्लोक नारायण नमस्कृत्य असाच दिलेला आहे. त्यामुळे दुसरा येणारा आदि पर्वातील श्लोक तो मी म्हणतो हा गद्य श्लोक आहे. बरं, गद्य पद्धतीनं ग्रंथाची सुरुवात करण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. लोमहर्षण पुत्र उग्रश्रवा सौति पौराणिको नैमिषारण्ये शौनकस्य कुलपते द्वादश वार्षिके सत्रे, असा हा गद्य श्लोक आहे. काय म्हटलेलं आहे? नैमिषारण्यामध्ये अनेक तपस्वी आणि ब्रह्मर्षी यांचा निवास होता. कलियुग प्रारंभ झालेला आहे. बरं, कलियुग प्रारंभ झालेला आहे. अशा तपस्वींचा आणि ब्रह्मर्षींचा निवास, आणि तिथं यदृच्छा तीर्थाटन करत 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 लोमहर्षण सुतांचे पुत्र सौती, त्यांचं एक विशेषण फार सुंदर त्या काळात प्रसिद्ध होतं. ते विशेषण आहे उग्रश्रवा किंवा उग्रश्रवस. तुम्हाला विश्रवस शब्द माहित असेल. रावणाचे पिता विश्रवा ऋषी, विश्रवस हे आहेत उग्रश्रवस. यांचं श्रवण इतकं 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 झालेलं आहे, ज्यांनी इतक्या महापुरुषांकडून इतके इतके ग्रंथ ऐकलेले आहेत, इतिहास ऐकलेले आहेत, पुराण ऐकलेली आहेत, वेद वेदांत ऐकलेले आहेत, की त्यांना बहुश्रुत म्हणणं सुद्धा कमी वाटतं. हे बहुश्रुत आहेत असं म्हणणं म्हणजे यांच्याबद्दल आपण गौरव नाही तर यांना कमी लेखल्यासारखं वाटेल. इतकं ज्यांचं श्रवण अधिक झालेलं आहे त्यांच्यासाठी शब्द वापरला उग्रश्रवा. इतकं श्रवण त्यांनी केलेलं आहे. असे उग्रश्रवा सूतपुत्र सौती यांचं आगमन नैमिषारण्यामध्ये झालं. सौती आलेले पाहून सर्व ऋषींना आनंद झाला. अरे वा, आता आपल्याला भरपूर काही उत्तम श्रवण करायला मिळेल. आणि सर्व ऋषींनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचा वार्तालाप सुरू झाला. सर्व म्हणतात, सौतीजी तुम्ही आलात कुठून, काय काय पाहिलं? सौती म्हणतात, राजर्षी जन्मेजय हस्तिनापूरचा राजा, या राजर्षीनं सर्पसत्र प्रारंभ केलेलं आहे. सर्पसत्र. आपलं कोणतं सत्र सुरू आहे? आपलं सत्र सुरू आहे महाभारत सत्र. बरं का, घाबरू नका, तर सगळे पायाखाली बघायला लागतील. सर्पसत्र. पण ह्यानं सर्पसत्र प्रारंभिलं. सर्पसत्र म्हणजे काय? सर्पांचा महाविनाश करण्यासाठी ज्या महायज्ञाची दीक्षा घ्यायची त्या महायज्ञाला सर्पसत्र असं नाव आहे. सर्पांचा महाविनाश करायचा, त्याच्यासाठी त्यांनी सर्पसत्र प्रारंभिलं. आणि त्या सर्पसत्राच्या यज्ञ विभागामध्ये मध्ये मध्ये सुट्टी असते. तसंच आपल्याला 7 वाजता एक सुट्टी आहे छोटीशी संध्याकाळी. त्या मधल्या वेळेला जेव्हा यज्ञ प्रत्यक्ष कर्म चालू नसतं त्यावेळेला जो मोकळा वेळ आहे, त्या मोकळ्या वेळामध्ये कृष्णद्वैपायन व्यासांनी
जे महाभारत रचलं होतं त्या महाभारताचं कथन आमच्या वैशंपायन गुरुजींनी म्हणजे वैशंपायन ऋषींनी, वैशंपायन गुरुजी आले त्यांचे मूळ पूर्वज, त्या वैशंपायन ऋषींनी त्या मधल्या काळामध्ये ते महाभारत जन्मेजयाला ऐकवलं आणि त्या निमित्तानं तिथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना ते ऐकवलं. ते महाभारत मी ऐकलं. नंतर तीर्थाटन करत 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 आता इथं तुमच्या समोर आलो आहे. आता मला सांगा तुम्हाला काय ऐकायचं आहे. असं उग्रश्रवा सौती म्हणतात. सर्व ऋषी म्हणतात भारत नावाचं जे इतिहासाची संहिता तुम्ही ऐकलीत ना ती खूप रोचक असणार आहे, कारण साक्षात कृष्णद्वैपायनांनी तिची रचना केलेली आहे. आम्हाला ती संहिताच ऐकायची. आपण कृपा करून सांगाल का? सौतींनी सर्वप्रथम या भारत संहितेची स्तुती केली. त्याचं महात्म्य काय, किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितलं. ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, देवी देवता यांची निर्मिती कशी झाली, काल कसा उत्पन्न झाला, स्थावर जंगम सर्व वस्तू कशा निर्माण केल्या परमात्म्याने, आणि श्रुती म्हणजे वेद हाच या ग्रंथाचा अभिप्रेत असणारा प्रतिपाद्य विषय आहे असं सांगून प्रस्तावना करून महाभारत सांगायला सुरुवात केली. महान अशा कृष्णद्वैपायनांनी सर्वश्रेष्ठ बनवलं गेलेलं हे आख्यान रचलेलं आहे. शिकण्याची लालसा कुणाकुणाची आहे त्यांना पाहायचं होतं, आणि ते जर रचलं लिखित स्वरूपात प्राप्त झालं तरच लोकांना ते समजावून सांगणं सोपं जाईल. आणि म्हणून इतके विचार सतत त्यांच्या मनामध्ये इतक्या वेगामध्ये येत असत की त्या वेगात लिहिणारा कोणी या पृथ्वी तलावर नाही. तेव्हा ही संहिता कशी निर्माण होईल याचा विचार कृष्णद्वैपायन व्यास करतायत. आणि शेवटी त्यांना एकच उत्तर मिळालं, आता भगवान ब्रह्मदेवच त्याचं उत्तर सांगू शकतील. म्हणून ब्रह्मदेवांकडे ते गेले. ब्रह्मदेवच त्यांच्या समोर प्रकट झाले. व्यास म्हणतात ब्रह्मदेवांना, भगवान एक अत्यंत पूजनीय असं काव्य मी रचलेलं आहे. म्हणजे मनामध्ये, बरं का, मनामध्ये रचून तयार आहे. काय प्रज्ञा असेल आमच्या पूर्वजांची, मनामध्ये ते काव्य रचून तयार आहे. संपूर्ण वेद रहस्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. वेद आणि उपनिषद यांचं सार त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. असंख्य विषयांची चर्चा त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. फक्त प्रश्न हा आहे की योग्य असा लेखक मिळत नाहीये, कारण त्याचा विस्तार प्रचंड आहे आणि माझ्या विचाराचा वेग भयंकर आहे. इतक्या वेगामध्ये न थकता आनंदानं इतकं लिखाण करू शकेल असा पृथ्वी तलावर मला कोणी दिसत नाही. आपणच आता हा प्रश्न सोडवावा. ब्रह्मदेव म्हणतात, व्यासा, तू सर्वश्रेष्ठ असे काव्य रचलस. आता तू ऋषींमध्ये सर्वश्रेष्ठ आहेसच. आता भगवंतामध्ये, ईश्वरामध्ये जे श्रेष्ठ भगवान गणेश आहेत त्यांचंच तू आवाहन करायला हवंस. त्यामुळं गणेशांचं आवाहन कर आणि त्यांना प्रार्थना कर, ते नाकारणार नाही. आपण पण बाप्पाला बोलूया, म्हणजे निर्विघ्नपणे हा ज्ञानयज्ञ आपला पूर्ण होईल. माझ्या मागे तुम्हालाही शक्य झालं तर तुम्ही आवाहन बाप्पांचं करायचं आहे. मंगलमूर्ते विघ्नहारी
दुरितनाशना कृपा करा मंगल विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा म्हणा कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा दुरितनाशना दुरितनाशना कृपा करा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते मोठ्याने सर्वजण मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना
जय जय रघुवीर समर्थ। जितक्या प्रेमानं तुम्ही बाप्पाला बोलवलं ना, अगदी तशाच प्रेमानं कृष्णद्वैपायनांनी सुद्धा बोलवलं. आणि बाप्पा येणं तर स्वाभाविकच होतं. भगवान श्री गणेश त्यांचं स्मरण करताच त्यांचं आगमन झालं. त्यांचं यथोचित पूजन वेदव्यासांनी केलेलं आहे. आणि नंतर वेदव्यासांनी प्रार्थना केली, देवा असं मनात खूप येत आहे रे. आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा तुमचंच नाव सुचवलं. तेव्हा इफ यू डोंट माइंड, तुम्ही कृपया माझे लेखनिक बनाल का? आता काय बघा, लिखाण करायचं म्हटलं की जबाबदारी आली. मग ते लिहा, मग प्रूफ रिडिंग करा, नाही का? गणपती बाप्पाचं प्रूफ रिडिंग करणार तुम्ही? हो म्हणताय सगळे लगेच. पण जबाबदारी आली. आणि गणेशासारखी बुद्धीची देवता तिने लिहायचं काम करायचं. पण व्यासांसारख्या इतक्या मोठ्या ऋषींना, ज्यांना भगवंतानी गीतेमध्ये विभूती सांगितलेल्या आहे स्वतःची, त्या व्यासांना नाहीतरी कसं म्हणायचं? म्हणून गणपती बाप्पा म्हणाले कंडिशनल ऍक्सेप्टन्स. काय कंडिशन आहे? माझी लेखणी थांबता कामा नये. माझी जर लेखणी थांबली तर मी निघालो. उंदीर बरोबर आहे की नाही बघणार, थेट निघाला. आता असं देवानी म्हटल्यानंतर व्यासांना प्रश्न पडला, बापरे, आपल्याला, आपण काही संन्यासी नाही आहोत, गृहस्थ आहोत. संध्यावंदनादी कर्मांचे आपल्याला बंधन आहे. शास्त्रोचित बंधन 3 आश्रमांना आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ हे आश्रम आहेत ना. मी मगाशी घेतलं ते वर्णांची नावं घेतली, सगळे अगदी तल्लीन हो. तिघांना बंधन आहे, कर्माचं बंधन संन्यासाला नाही. मला तर हे सगळं करावं लागणार. मग काय करायचं? पण ते पण हुशार आहे. ते म्हणतात, ठीक आहे देवा, तुम्ही पण माझ्यावर एक बंधन घातला, तर मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. प्रत्येक श्लोक समजूनच लिहायचा. प्रत्येक श्लोक त्याचा अर्थ, मथितार्थ नीट समजून, त्याचं सारभूत नीट समजून मगच तो श्लोक लिहायचा. आता बाप्पा तर बुद्धीची देवता, त्यांना काय प्रश्न आहे? हो, प्रश्न तुम्हाला आहे, बरोबर ना? ते म्हणाले ओके फाईन. आणि मग संध्यावंदनासाठी उठायची वेळ आली, अन्य कुठल्या कारणासाठी उठायची वेळ आली की व्यासांनी कूट श्लोक निर्माण करायचा आणि तो कूट श्लोक सांगायचा. आता गणपती बाप्पा विचार करता, याचा नेमका अर्थ काय आहे? तोपर्यंत व्यासांनी उठावं, पटकन जावं, स्नान आधी करावं, संध्या करून घ्यावी. यावं, देवा झालं का? हो झालं, चला पुढे चला. म्हणून महाभारतामध्ये 8800 कूट श्लोक आहेत. 8800 कूट श्लोक आहेत, ज्याचा यथार्थ परिपूर्ण अर्थ वेदव्यासांना माहिती आहे आणि त्यांचा महान पुत्र शुक यांना माहित आहे. संजयाला कदाचित माहितीये किंवा नाही माहिती. तुमची आमची तर बातच सोडून द्या. असे हे श्लोक आहेत. सौती या ऋषींना सांगतायत. आणि आपल्यासाठी याचा ग्रंथीभेद करणं अशक्य आहे असं सांगून ठेवलंय. तुमच्या आमच्या कलियुगातल्या सामान्य जीवांसाठी हे सगळे श्लोक समजणं हे काय आहे? अशक्य आहे. म्हणजे एवढे समजतात तेवढे तरी समजून घेऊया. याच्या 2 संहिता वेदव्यासांनी लिहिल्या. पहिली संहिता स्वतःचा मुलगा शुक याला सांगितली. त्याला आद्य महाभारत असं म्हणतात. 1,00,000 श्लोकांची ही संहिता आहे. आद्य महाभारत हे त्याचं नाव आहे. 24,000 श्लोक, सगळी आख्यानं उपाख्यानं वगळून
24,000 श्लोकांची एक संहिता तयार केली, तिला भारत संहिता असं नाव दिलं. याच 1,00,000 श्लोकांमधून 24,000 काढले आणि तेही कमी करून फक्त 150 श्लोकांचं संक्षिप्त महाभारत, म्हणजे त्याला महा म्हणताच येणार नाही, भारत असं नाव दिलं. हे पहिल्या संहितेच्या संदर्भात चाललंय. दुसरी जी संहिता दिली, ही दुसरी संहिता 60,00,000 श्लोकांची. किती? 60,00,000 श्लोक, इतकी मोठी संहिता आहे. त्याच्यातील 30,00,000 श्लोक हे देवलोकामध्ये नारद मुनी सांगतात देवांना. किती? 30,00,000 श्लोक नारद मुनी हे महाभारत देवलोकात सांगतात. 15,00,000 श्लोक उरले 30,00,000, त्यातले 15,00,000 श्लोक याची संहिता पितृलोकामध्ये असित नावाचे ऋषी सांगतात. त्यानंतर 14,00,000 श्लोक, 15,00,000 आता अजून उरले, त्यातल्या 14,00,000 श्लोकांची संहिता गंधर्व लोकामध्ये शुक स्वतः सांगतात, गंधर्व, यक्ष आणि राक्षसांना. आता उरले किती? सगळे जागे आहेत बरं, इतकं बरं वाटलं मला. आता 1,00,000 श्लोकांची संहिता उरली. ही 1,00,000 श्लोकांची संहिता कृष्णद्वैपायन व्यासांनी त्यांचे प्रिय शिष्य वैशंपायन यांना शिकवली आणि हे वैशंपायन ऋषी आपल्याला ही कथा सांगतात. त्यामुळे आपल्याला ही कथा उपलब्ध आहे. म्हणून प्रत्येक लोकातील महाभारत वेगळं आहे. म्हणजे वेगळं म्हणजे काय? कथा हीच, त्याचा गर्भितार्थ वेगळा आहे. आपण एक श्लोक सतत म्हणतो. कोणता श्लोक आहे? सगळ्यांना माहिती आहे. चरितम रघुनाथस्य पुढं जय जय रघुवीर. काय पुढे म्हटलं तुम्ही? किती मोठा आहे? शतकोटी प्रविस्तर आहे. 100 कोटी. इथं फक्त विषय चाललाय 60,00,000, ते आहे 100 कोटी. आपल्याकडे किती उपलब्ध आहे? 24,000. किती उपलब्ध आहे? मग आता ते 100 कोटी कुठे आहेत? 100 कोटीचं रामायण, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक दास राम दासा अंतरी, जय देव जय देव, नवथवती विक्राळा मांडी माळ. बरोबर ना? भगवान शिवांकडे आहे. 100 कोटीचं रामायण सांगणारा वक्ता कोण आहे? भगवान शिव आहे. शिवलोकात जर आपल्याला स्थान मिळालं तर ते ऐकायला मिळेल. म्हणून पृथ्वी लोकासाठी निर्धारित केलेल्या रामायणाची श्लोक संख्या 24,000 आणि निर्धारित केलेल्या महाभारताची श्लोक संख्या 1,00,000. असं हे महाभारत. मी तुम्हाला सांगतो, असं सौती म्हणतात. महाभारतामध्ये 2 वृक्षांचा विचार आहे. कुणाचा? वृक्षांचा. 2 वृक्षांचा विचार आहे. एका वृक्षाचं नाव आहे दुर्योधन, दुसऱ्या वृक्षाचं नाव आहे युधिष्ठिर. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः, स्कंदः कर्णः शकुनिस्तस्य शाखाः, दुःशासन फलपुष्पे समृद्धे, मूलम राजा धृतराष्ट्रो मनीषी. जय जय रघुवीर समर्थ. धर्ममयो महाद्रुमः, स्कंधोऽर्जुनो भीमसेनोऽस्य शाखा, मातृसुतौ पुष्पफले समृद्धे, मूलं कृष्णो ब्रह्म च ब्राह्मणाश्च. जय जय रघुवीर समर्थ. दुर्योधन नावाचा वृक्ष, ज्याचा स्वभाव काय आहे? मन्युमयो, क्रोधाधिक विकारांनी फुललेला
हा महावृक्ष, त्याचं नाव आहे दुर्योधन. या महावृक्षाचा बुंधा हा कर्ण आहे. बुंधा म्हणजे खोड. शकुनी त्याच्या शाखा आहेत त्या वृक्षाच्या. दुःशासन बहरलेली फुलं आणि फळं आहे. पण इतकं जरी असलं तरी या मन्युमय महाद्रुमाचा म्हणजे क्रोधावर पोचलेल्या, विकारांवर पोचलेल्या या वृक्षाचं मूळ जर कोण असेल तर तो धृतराष्ट्र आहे. त्याला अमनीषी असं म्हटलेलं आहे. अमनीषी याचा अर्थ विचार न करणारा किंवा तिरकस विचार करणारा, त्याला अमनीषी असं म्हटलं. असा धृतराष्ट्र हे त्याचं मूळ आहे. इकडे युधिष्ठिराचा वृक्ष बघा. त्या वृक्षाचं नाव आहे युधिष्ठिर. त्याचा बुंधा अर्जुन आहे. त्याच्या शाखा भीमसेन आहे. त्याची फळं आणि फुलं नकुल आणि सहदेव आहे. पण त्याचं मूळ काय? युधिष्ठिर नावाच्या महावृक्षाचं मूळ साक्षात भगवान श्रीकृष्ण. ब्रह्म याचा अर्थ शब्द ब्रह्मरूपी वेद आणि ब्राह्मण म्हणजे ऋषी मुनी आहे. त्यामुळं मुळाशी काय आहे याच्यावर वरती काय होणार आहे ठरतं. बरोबर ना? मुळाशी जर चांगली गोष्ट नसेल तर फळाशी पण चांगली गोष्ट असणार नाही. फळ जर खराब असेल तर मूळ पण खराब असलं पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणून आपलं लक्ष मुळाकडे असायला हवं. आणि आताच्या भाषेत आपलं लक्ष मुलांकडे असायला हवं. मुलं कशी वागतात त्याच्यावरून आईबाप कसे आहेत हे तुम्हीच म्हणताय म्हणून मला बरं वाटतंय. असं हे महाद्रुम आहे. पांडवांचे गुण विशेष सांगितले. सौती ऋषींना सांगताय. युधिष्ठिर कसा आहे? पवित्र आचरण करणारा आहे. भीम धैर्यवान आहे. अर्जुन पराक्रमी आहे. नकुल सहदेव अत्यंत नम्र स्वभावाचे आहेत. आणि गुरूंची शुश्रूषा करणं, क्षमाशीलता आणि शौर्य हे सर्व पांडवांमध्ये समान रूपामध्ये आहे. महाभारताची सुरुवात आदी पर्वामध्ये धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादातून होते. भारतीय युद्धाच्या परिणामांचा उहापोह त्यामध्ये केला. फार मोठा विस्तारानं संवाद आहे. तो अगदी संक्षेपाने आपल्याला पाहायचा आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींमुळं मला हे संजया कौरवांचा विजय होईल असं वाटेनासं झालं याचं भरपूर चिंतन केलेलं आहे धृतराष्ट्राने. या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता माझ्या मुलांचा काही विजय होणार नाही असं मला वाटायला लागलं. अरे एवढं सगळं वाटतं पण पोराला काही ताब्यात ठेवता येत नाही. युद्ध चालू झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवसाच्या कॉमेंट्री नंतर, कारण संजय कॉमेंट्री करतोय ना, तुम्हाला माहितीये कथा. संजयची कॉमेंट्री कशी असते? सकाळी 9 वाजता म्हणतात हे. ती जी कॉमेंट्री आहे ती ऐकता ऐकता धृतराष्ट्र त्या आपल्या मुलाला दुर्योधनाला नावं ठेवतो. हा दुष्टच आहे, हा दुर्जनच आहे, अमुकच आहे, तमुकच आहे. याच्यामुळे हे सगळं विपरीत घडतंय. आणि संजय त्याला ती संधी सोडत नाही. संजय कुणाची संधी सोडत नाही, लक्षात घ्या. अशी मुलाखत घेतो की मातोश्रींच्या जवळ बसणारं बाळ त्याच्याही डोळ्यातून अश्रू यावेत अशी अवस्था. बरोबर. आणि संजयाने ती प्रत्येक संधी साधलेली आहे. आणि धृतराष्ट्राला असं सुनावलेलं आहे, असं महाराज तुमच्यामुळे हे सगळं घडतंय. तुम्ही दुर्योधनाकडे बोट करू नका. दुर्योधनाकडे तुम्ही बोट करू नका. सिंहासनावर बसलेले महाराज तेव्हाही तुम्हीच होता आणि आताही तुम्हीच आहात. आता सुद्धा आज्ञा केली तर युद्ध थांबू शकतं, पण तुमची तयारी नाही. कुणाच्या जोरावर दुर्योधन उड्या मारतोय? बापाची फूस आहे म्हणून उड्या मारतोय ना.
राजा कोण आहे? दुर्योधन आहे की धृतराष्ट्र आहे? सिंहासनावर बसलेला राजा धृतराष्ट्र आहे. पण दुर्योधन आपण माझं काही चालत नाही असं कारण पुढे करून स्वतःची सुप्त इच्छा पूर्ण करून घेण्याचा दुष्ट हेतू त्या म्हाताऱ्याच्या मध्ये आहे. म्हणून संजय सोडत नाही आणि म्हणतो, महाराज त्या दुर्योधनाकडे बोट करू नका, तुमच्यामुळे हे सगळं घडतंय. एकदा ती पोस्ट स्वीकारली की त्याची दायित्व तुम्हाला पार पाडावीच लागतात. बरोबर ना? पाय दुखो किंवा न दुखो, कथा सांगावीच लागते. सुटका नाही. पाऊस पडो किंवा न पडो, कथा सांगावीच लागते. आता नाही पडणार आहे, काळजी करू नका. पूर्वीच्या अनुभवातून सांगितलं. त्यामुळं धृतराष्ट्र प्रदीर्घ चर्चा करतो आणि कौरवांच्या नाशाचा विचार करतो. आणि आता तो मुमूर्षू म्हणजे मरायची तयारी दाखवणारा झालेला आहे, अशी कथा आहे. संजयानं शेवटी त्याचं सांत्वन केलं आणि म्हटलं, महाराज शेवटी काळाच्या पुढे कुणाचं काय चालतं? आता सांगा, शेवटच्या दिवशी समजा असं होऊ नये, गणपती बाप्पाचं त्यासाठी स्मरण केलंय. समजा कथा लांबली, काळाच्या पुढे तुम्हीच पहिल्या दिवशी सांगितलं, काळाच्या पुढे कुणाचं काय चालतं? तुम्ही तुमची कथा सांगत राहा, आम्ही मनाने तुमच्या बरोबर आहोत, पण तनानं ज्या ठिकाणी जायचंय तिकडे जाणारच आहोत. तर काळाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. संजयानं सांत्वन केलं आणि सौतींनी आता महाभारताचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. बघा, तुम्हाला जे ऐकवतोय त्याचा लाभ काय ते लक्षात घ्या. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. पैसा खर्च होत नाही म्हणून तरी नाम घ्या रे, संत सांगतात. किती मोठा लाभ आहे. तसा याचा लाभ काय आहे? सौतींनी सांगितला काय लाभ आहे. अनुक्रमणिका अध्याय जर ऐकला, आदिक पर्वामध्ये हा येतो, पण कसा श्रद्धा योग धर्मयुक्त असा श्रोता होऊन त्यांनी जर तो अध्याय ऐकला तर त्याची पापाची मुक्ती होते. पापाची हा शब्द संस्कृत आणि मराठीतला आहे, इंग्लिश मधला नाही. त्याच्या पापाची मुक्ती होते आणि संकटामध्ये सुद्धा तो पाय रोवून उभा राहू शकतो. हा अध्याय महाभारताचं शरीर आहे असं सांगितलं आणि सत्य व अमृतयुक्त असा हा अध्याय आहे. म्हणून ज्यांना संपूर्ण महाभारत ऐकायला नाही मिळणार त्यांनी किमान हा अध्याय तरी वाचावा श्रद्धायुक्त अंतःकरणानं. महाभारतातील एक श्लोक जर ब्राह्मणाला ऐकवला तर अर्पित केलेलं अन्नोदक हे आपल्या पितरांना निरंतर मिळतं असं सांगितलं. अर्पण केलेलं अन्नोदक आपल्या पितरांना निरंतर मिळतं. जो इतरांना ऐकवेल त्याला धनलाभ होईल. भ्रूण हत्येचं जर पाप असेल तर ते पाप नष्ट होईल. दीर्घायुष्य, कीर्ती लाभ आणि स्वर्ग प्राप्ती शेवटी सांगितलेली आहे. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य सांगितलं. श्रीकृष्ण हे या युधिष्ठिर नावाच्या महाद्रुमाचे मूळ आहे. एका हातामध्ये वेद आणि एका हातामध्ये ऋषी सत्ता याचं नेतृत्व भगवान श्रीकृष्ण करतात. आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून त्यांनी अख्ख्या जगाला प्रकाशित केलेलं आहे. असे श्रीकृष्ण त्यांचंही आपण थोडं छान पूजन करू.
दीर्घ